हा व्लॉग वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा आहे, जो की मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. कारण मी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी खूप काही तयारी केलेली होती आणि ती तुम्हाला दाखवायची होती. तर आज ना पोलिओ देखील होता. तर अगस्त्याला आणि अद्वैतला दोघांना पण पोलिओ द्यायचा होता. तर सकाळीच त्यांना पोलिओ देऊन आणलं आणि त्यानंतर मला जायचं होतं बाजारामध्ये, कारण वटपौर्णिमेचं सामान आणायचं होतं आणि त्याचसोबत माझ्या स्कूटीचा जो मागचा टायर आहे तो पण बदलायचा होता. सगळ्यात आधी तर ना आज आम्हाला टाईल्स सिलेक्ट करायच्या होत्या किचनसाठी, तर त्यासुद्धा बघायला आलो आणि आज खरंच एवढी कामं केलेली. तर काही टाईल्स आवडल्या आम्हाला आणि आम्हाला कशा टाईल्स पाहिजे होत्या, एकदम प्लेन पाहिजे होत्या आणि व्हाईट ग्रेचा कॉम्बो पाहिजे होता. तर ती आम्ही चूज केली आणि त्यानंतर माझ्या गाडीचा टायर बदलायचा होता मागचा, कारण पावसाळ्यात टायर स्लिप होतात म्हणून नवीन टायर टाकून घेतला, टायर वगैरे बदलून घेतला आणि त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो वटपौर्णिमेचं जे काही सामान असतं ना ते आणण्यासाठी. तर काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते. इथे 5 फळं आणलेली आहेत, केळी आणलेली आहेत, आंबे आणलेले आहेत, त्यानंतर फुलं आणलेली आहेत, गजरा आणला आणि त्यानंतर काय आणलेलं आहे, जे पण वटपौर्णिमेचं सामान लागतं सुवासिनींसाठी ते आणलेलं आहे. आता इथे कांद सोलायला घेतलेले आहेत. आता हे कांद काय असतं तर हे जंगलात मिळतात, जंगलातून आणलेले आहेत आणि जेव्हा वटपौर्णिमा असते किंवा कोणताही उपवास असतो तेव्हा हे जे कंदमुलं आहेत ती खाल्ली जातात. तर वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ज्या वळी आहेत त्या करायला घेतल्या जातात, आदल्या दिवशी करून ठेवतात आणि उपवासाच्या दिवशी खातात. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. चला नवीन व्लॉगमध्ये भेटूया, त्यासाठी एवढंच. बाय बाय.